षड्यंत्रातून लोक पाठवून जर धिंगाणा केला, जाळपोळ केली, दगडफेक केली, आमचे पोरं पळणार नाहीत, घाबरणार नाही, जागेवर उभा राहणार. त्याला उचलेणार, गाडी टाकणार पोलिसात. की तो हे लोक तू आम्हाला माहित नाही, कारण आम्ही जाळपोळ करत नाही. ही एक बाब. माय मावल्या सोबत मुंबईला नसणार आहेत. पावसाचे दिवस आहेत, त्यांची तिथं टॉयलेटची व्यवस्था, खूप अडचणी असतात. झोपायची व्यवस्था, तिथं आरामाली व्यवस्था. पोरं काय, आमचं पोराचं कसं आहे, पुढं रावटी टाकले आम्ही पुढं पडू. काही काही पोरांनी काय केलंय, कॅन्टर घेतली. पाऊस आला तर कॅन्टरातच झोपणार आहे. काही काही ट्रॅक्टर घेतलेत, काही ट्रक घेतल्यात, काही जिपा घेतल्यात तर जिपात झोपणार. काही काही रावट्या घेतल्यात, ज्याच्याकडे झोपायची व्यवस्था नाही गाडी, त्यांनी रावट्या टाकणार आणि रावट्यावर झोपणार रावट्याखाली. त्याच्यामुळे माय मावल्या इकडचं आंदोलन सांभाळणार आहेत. इथं राहिलेले आमचे माणसं आणि माय मावल्या, तिथं जर एखाद्या लेकरा बाळाला काही पोलिसांनी, पोलीस म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस, आम्ही पोलिसाला दोष देणार नाही. फडणवीसच घडून आणतो. फडणवीस सांगितलं टप्पर होईल पोलिसाची वळवळ करायची. एकही पोराला आणलं तर मागचे आमचे राहिले माणसं मावल्या, राज्य पुरं ठप्प होणार. पांदण रस्ता सुद्धा सुरू नाही राहणार. आणि लाखाने येणार प्रत्येक आमदाराच्या मंत्र्याच्या घराला पाडणार, प्रत्येक मंत्र्याच्या आमदाराच्या घराला पाडणार, शांततेत पाडणार. पुन्हा त्यांनी मुतायला हागायला सुद्धा बाहेर नाही उमऱ्याचे. त्यांचा विषय संपला कायमचा. फक्त तुम्ही एखाद्या पोराला हाणून दाखवा म्हणा मुंबईत, मराठी काय करतात बघा तुम्ही.